ह्या लूकला पण तुम्ही जज कराल आणि इतक्या खालच्या पातळीवर खरंच वाटलं नव्हतं. त्याआधी सांगते की माझी एक फॉलोवर आली होती, माझं पूर्ण राधाचा लूक झाल्यानंतर त्या आलेल्या आणि मी त्याच अवतारामध्ये होते आणि त्या आल्यानंतर मी लगेच बेडरूममध्ये गेले आणि सगळा पसारा तसाच ठेवून पटकन ड्रेस चेंज करून आले. मेकअपसुद्धा वाईप ऑफ केला नव्हता. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जो राधाचा लूक आपण सोशल मीडियावर बघतोय ते फक्त स्माईल करताना, गोड हास्य चेहऱ्यावरती, पण राधा म्हणजे किती मोठा हा त्याग होता हे प्रत्येकांना माहिती आहे. राधा म्हणजे प्रेमाचं सॅक्रिफाईस हे प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यात एक वेळा केलेला असतो. निस्वार्थ प्रेम जे असतं ते मला दाखवायचं होतं. फक्त हसणं किंवा स्माईल करणं हेच नसतं. राधाने खूप मोठा त्याग केलेला आहे हे मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं. बऱ्याच लोकांना ते कळलं आणि बरेच खालच्या पातळीवरचे मेसेजेस आले म्हणून मी कमेंट बॉक्स ऑफ. दिवसभर कंटिन्यू शूट त्यानंतर फॉलोवर आपली त्यांच्या घरी गेले आणि रात्री 8 वाजता आम्ही आलो रेश्माताईच्या घरी. त्यांच्या मुलाचा आज वाढदिवस होता, देवांशचा. मूड अँड फूड आपली लाडकी. आणि आज आमची तिसरींदा भेट होती, पण आज आम्ही पहिल्यांदाच त्यांच्या घरी काहीतरी खाणार होतं, ते म्हणजे पावभाजी. इतकी यमिएस्ट पावभाजी होती ना. केक कटिंगला उशीर झाला कारण की मध्येच दहीहंडीमुळे आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो होतो. आणि कधी नव्हते आज असं घडलं की माझा नवरा पण माझ्या आग्रहपायी कोणाच्या घरी तरी आला आणि पहिल्यांदा असं त्याने माझ्यासोबत कुठेतरी खाल्लं आणि खूप भारी वाटलं. तो पण खूप कम्फर्टेबल फील करत होता. थोडा कॉन्शियस असतो पण ठीक आहे, तो आला तेच खूप महत्त्वाचं. त्यानंतर क्वेश्चन आणि आन्सरचा सिलसिला स्टार्ट झाला आणि चौघेही इतके हसत होतो. मज्जा तर आलीच. हळद कुंकू लावून मी घरी आले, बॅग पॅकिंग केली कारण की सकाळी जायचं मला माझ्या मम्मीकडे.